जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय माहितीपूर्ण तर आहे, महत्वपूर्णही आहे आणि सर्वांना पडणारा प्रश्न आहे हा. शक्यतो जास्तीत जास्त आत्ताची जी नवीन पिढी आहे किंवा जे खूप एज्युकेटेड आहेत आणि त्या स्तरावरती ते काम वगैरे करतात अशा लोकांना हा प्रश्न जास्त सतावतो किंवा काही काहींनी असे विषय कधी अनुभवले नाही किंवा त्यांच्या आयुष्यात असे प्रसंग आलेले नाहीत, पण त्यांना आता फेस करावं लागतं. तर प्रश्न आहे किंवा विषय असा आहे की खरंच पॉझिटिव्हिटी असतेच, पण निगेटिव्हिटी ही असते का? खरंच दैवी शक्ती आहे तर वाईट शक्ती ही आहे का? भूत प्रेत पिशाच करणी ह्या तंत्रविधी वगैरे हे सगळं असतं का आणि हे खरं आहे का? म्हणजे आत्ताच्या युगात ह्या गोष्टी असणं शक्य आहे का, असं बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. आणि काही काही तर शॉक असतात की पहिल्यांदाच त्यांना ह्या गोष्टी बघायला मिळतात. उदंड आयुष्य त्यांनी ह्या अशा गोष्टींना फेस केलेलं नसतं. तर आपण या विषयावरती आज चर्चा करणार आहोत. बघा, तुम्ही म्हणताय की इतके सुधारणा झालेली आहे, विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे, तर मग ताई हे शक्य आहे का? भूत प्रेत करणी बाधा किंवा काही निगेटिव्ह शक्ती आणि पॉझिटिव्ह शक्ती तर आहेच, आणि त्या कशा आहेत हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती, पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला त्याच्याशी चर्चा करून सांगते की कशा असतात त्या. बघा, पॉझिटिव्ह शक्ती म्हणजे थोडक्यात चांगल्या गोष्टी, चांगल्या म्हणजे सर्व चांगल्या गुणांनी संपन्न असणारी गोष्टी. तर पॉझिटिव्ह शक्ती म्हणायला गेला तर फक्त देवच येतो का? तर अजिबात नाही. देव नाही, तर देवाने या सृष्टीमध्ये सर्व म्हणजे खूप काही असं पॉझिटिव्ह बनवलं आहे की रोज आपण त्याचा असण्याचा अनुभव घेतो. तो म्हणजे रोज होणारी सकाळ, रोज उगवणारा सूर्य हे एक शक्तीचं शक्तीचं उदाहरण आहे. ठीक आहे, उगवणारा सूर्य फक्त किरणच आणि उजेड आपल्या आयुष्यात घेऊन येत नाही, तर नवीन एका आपल्या इच्छेची किंवा एखाद्या प्रत्येक आपल्या इच्छेची आकांक्षाची किंवा स्वप्नांचा उदय तो घेऊन येतो. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीची प्रेरणा तो घेऊन येतो. हे म्हणजे चांगलं आयुष्य किंवा अंत जरी झाला तर सूर्य उदयाने आपल्या आयुष्यात सकाळ होते, तशीच प्रत्येक गोष्टीची ही नव्यानं सुरुवात होते ही सूर्य आपल्याला समजवतो. ज्याचा शेवट होतो त्याचा उदयही निश्चित आहे. हे एक पॉझिटिव्ह लक्षण आहे. वाहणारं पाणी, कितीही खाच खळगे आले, कितीही अडथळे आले, तर मार्ग काढून वाहतच असतं. म्हणजे आपल्या भोवती असणारं जल हे तत्व हे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी शिकवतं. म्हणजे पॉझिटिव्हिटीचं एक उदाहरण आहे. वाहणारी हवा ही पण कुणी कितीही धूर करू दे, वातावरण दूषित करू दे, पण तरीही ती त्याचं काम करत राहते. वनस्पतींना, प्राण्यांना, मनुष्याला गरजेची असणारी ऑक्सिजन वायू ह्या हवेमार्फतच आपल्याला मिळतो आणि प्रत्येकाला जगण्यासाठी ती आपल्याला उपयुक्त ठरते. वादळ जरी आलं तरी स्थिर कसं व्हायचं आयुष्यात ते आपल्याला शिकवते. ठीक आहे, चंद्र रोज शीतलतेने उगवतोच, सर्वांना मंजुळ असा प्रकाश देतो. कधी अमावस्येला पूर्ण अलिप्त होतो तर पौर्णिमेला पूर्ण उगवतो. तर त्याच्या आयुष्यातील येणाऱ्या म्हणजे चंद्रात होणारे बदल, कला, या आपल्या आयुष्यातील कला म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे सुख दुःख, चांगली वाईट वेळ, ह्या सगळ्या पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटीशी आपल्याला फेस करायला शिकवतात. ठीक आहे, अग्नितत्व हेही आपल्याला किती प्रखर आणि किती शांत, म्हणजे एखाद्याला राग आल्यानंतर भस्मही होण्याची करण्याची त्याच्यात ताकद आहे. म्हणजे माणसाच्या शक्तीचं आपल्याला तो जाणीव करून देतो की आपल्यामध्ये इतकी ताकद असू शकते, आपण वेळ आली तर एखाद्या वाईट शक्तीला भस्मही करू शकतो. इतकं प्रखर आणि तीव्र माणसाने असायला हवं हे आपल्याला अग्नितत्व शिकवतं. आणि भूमितत्व आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामावून घेण्याचं, चांगलं वाईट
वृक्ष, वेली, झाडं, पाखरं, सर्व सजीवांना, सर्व गोष्टींना, दगड, धोंडे, नाले, माती, म्हणजे सर्वांना ती सामावून घेते, असं हे भूमितत्व. म्हणजे बघा, निसर्गाने ह्या 5च गोष्टींनी आपल्याला जर इतकं पॉझिटिव्ह गोष्टी शिकवते, तर मग अजून खूप काही आपल्या पृथ्वीवरती या भगवंतांनी खूप काही तयार केलं. आणि हे भगवंतांनी बनवले, त्या परमेश्वराने, त्या ब्रह्मांड नायकांनी बनवले. आणि जर त्या ब्रह्मांड नायकांनी ह्या 5 गोष्टी बनवल्या आहेत आणि ह्या जर आपल्याला इतक्या पॉझिटिव्ह गोष्टी शिकवतात, तर तो परमेश्वर किती पॉझिटिव्ह असेल. आहे का नाही विचार करण्याची गोष्ट. पॉझिटिव्हिटी आहे, परमेश्वर आहे, तो कणाकणात आहे, अणुरेणूतून आहे. फक्त आपल्याला अनुभव येणं गरजेचं आहे. आपण त्याला म्हणजे आपण त्याला अनुभवायला हवं. म्हणजे आपल्याला काही गोष्टीतनं त्याचा अनुभव मिळतो आणि ती गोष्ट योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला त्याचा साक्षात्कार होतो. ही झाली पॉझिटिव्हिटीची गोष्ट. तर पॉझिटिव्हिटी आहे, ठीक आहे. आणि पॉझिटिव्हिटी आहे तर निगेटिव्हिटी असणारच. मी बऱ्याचशा व्हिडिओमधनं हा विषय बोललेले आहे. जर पॉझिटिव्हिटी आहे तर निगेटिव्हिटी असणारच. तर निगेटिव्हिटी कशी असते? निगेटिव्हिटी म्हणजे डायरेक्ट अशी एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू किंवा एखादं स्थळ अशाशी रिलेटेड नसते. निगेटिव्हिटीचा अर्थ असा असतो, मी बऱ्याचशा वेळेस गादीवर आल्यानंतर अशा काही गोष्टी बोलते की म्हणजे डायरेक्ट काही गोष्टी न सांगता सांगत असते की तुमचा निगेटिव्हिटीशी कॉन्टॅक्ट आहे, तुमच्या घरात निगेटिव्हिटीचा वास असू शकतो किंवा तुम्ही निगेटिव्हिटीच्या कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे याचा असा अर्थ होतो. निगेटिव्हिटी म्हणजे ना की एखादं स्थळ, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती. तर निगेटिव्हिटी म्हणजे माणसाचे वाईट विचार, निगेटिव्हिटी म्हणजे माणसाची वाईट दृष्टी, निगेटिव्हिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी वाटलेली घृणा, तिडक, तिरस्कार. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीविषयीचे आपले विचार म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या दुसट भावना, तुच्छ भावना, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा आपण एखाद्याला पाठवणारे श्राप किंवा जे काय अभिश्राप काय असेल ते, ह्याला निगेटिव्हिटी म्हणता येईल. ठीक आहे. तर निगेटिव्हिटी आहे आणि भरपूर रूपाने आहे. भूत, प्रेत, पिशाच ह्या तर वेगवेगळ्या, ही कन्सेप्टच पूर्णपणे वेगळी आहे. जर पॉझिटिव्हिटी ह्या पद्धतीने आहे, आपण अनुभव घेतोय, रोज उगवणारा सूर्य मावळतोय, चंद्र उगवतोय, पाणी आहे, नदी आहे, नाले आहे, हे जर पॉझिटिव्हिटीचे लक्षण आहे, तर निगेटिव्हिटी आहे. भूतप्रेत आहेत, पिशाच आहेत, वाईट शक्ती आहे, किंवा तंत्रक्रियेमध्ये पण खूप असे पारंगत काही गोष्टी आहेत, तर तो भागच पूर्ण वेगळा आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि होतं काय माहिती का, ज्या वेळेस निगेटिव्हिटीशी आपला कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेस मात्र ज्या ह्या गोष्टी म्हणजे दैनंदिन जे आयुष्य असतं आपलं, तर ते खराब होऊन जातं. आपली विचारसरणी, आपली झोपण्याची पद्धत किंवा जे काही आपलं शेड्यूल असतं, तर ते आपलं खराब होऊन जातं. आणि आपली होणारी चिडचिड, आपली वागणूक, ह्या सगळ्या गोष्टींमधनं निगेटिव्हिटी दिसून येते. ठीक आहे. अपशब्द बोलायला लागतो आपण, आपली वागणूक व्यवस्थित राहत नाही. ठीक आहे. आणि निगेटिव्हिटी फक्त माणसांमध्येच असू शकत नाही, तर ती वस्तू म्हणजे ठिकाणाशी अशी असू शकते. अस्वच्छता, ठीक आहे, घाणेरडे म्हणजे टापटीपणा नाही, राहणीमानातच नाही, तर एखाद्या ठिकाणी खूप असं घाण साचलेली आहे किंवा तिथं व्यवस्थित नाही आपण ठेवत सगळी जागा, किंवा सगळे येऊन तिथं उकिरडा करतात किंवा कचरा करतात, न लागणाऱ्या वस्तू, समजा टाकाऊ वस्तू आपण तिथे टाकतो, तर अशा ठिकाणी पण वाईट गोष्टीचा संच होऊन निगेटिव्हिटी तयार होऊ शकते. म्हणजे जसे पॉझिटिव्हिटीचे पॉइंट आहेत तसे निगेटिव्हिटीचे हे पॉइंट आहेत, ठिकाण आहेत. अशा अशा ठिकाणी वाईट शक्ती असू शकते. आणि जर पॉझिटिव्हिटीचा आपल्या आयुष्यात चांगला म्हणजे चांगल्या गोष्टी घडत असेल, तर वाईट शक्ती किंवा निगेटिव्हिटीमुळे आपल्या आयुष्यात वाईट बदलही होतात. चांगली असणारी व्यक्ती आजारी पडू शकते, चांगली वागणारी व्यक्ती वाईट वागू शकते, अचानक न होणाऱ्या गोष्टी होऊ शकतात. हे निगेटिव्हिटीमुळे होणारे बदल आहेत. तर जे काही तुमचा प्रश्न आहे, करणीभूत बाधा, प्रेतबाधा, की हे असतं का ताई, तर 100% असतं. आणि तो ज्याच्या त्याच्या अनुभवातनं ह्याच्यातनं गेलेला असतो. आणि ही रियालिटी आहे. जसं की तुम्हाला काही अनुभव नाही, आयुष्यात काही प्रॉब्लेम आल्यानंतर आपण खूप काही करून जर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतील, तर ह्याचा नक्कीच निगेटिव्हिटीशी संबंध असतो.
पण काही गोष्टी प्रमाणात, म्हणजे भानावर राहून त्या गोष्टीला तिथपर्यंतच खतपाणी घालायचं आहे, भरकटत जायचं नाही. किंवा तुम्ही म्हणाल ताई म्हणल्या निगेटिव्हिटी आहे तर लगेच तुम्ही त्या शोधायचा प्रयत्न करायचा नाही की खरंच हे असतं, हे असं होतं, असं 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 काही नाही. तर बी पॉझिटिव्ह, निगेटिव्हिटीशी कॉन्टॅक्ट येऊच नाही, त्या बाजूला ठेवाव्या आणि पॉझिटिव्हिटी आपल्या आयुष्यात सतत राहावी यासाठी पण खूप मार्ग आहेत, खूप काही चांगल्या गोष्टी आहे. तुमची वाचा, तुमची वागणूक, तुमचं सततचं असणारे देवाशी कनेक्शन म्हणजे अध्यात्म, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात येऊच नाही आणि वाईट गोष्टींशी आपला सामना होऊच नाही याच्यासाठी सतत प्रयत्न करत राहायचंय. आणि तुम्ही स्वतः मुळात पॉझिटिव्हिटीचं खूप मोठं स्त्रोत आहात, तर ती जागरूक ठेवायची, उदयास आणत राहायची. नेहमी चांगलं बोला, चांगलं शिकवा, चांगलं वागा आणि चांगला विचार करा, जेणेकरून तुमचंही चांगलं होईल आणि इतराचंही चांगलं होईल. कारण जसं पॉझिटिव्ह व्यक्ती बऱ्याच माणसांमध्ये उठून दिसतं किंवा त्याचं वक्तव्य किंवा त्याची वागणूक कळून येते, तसं निगेटिव्हिटी पण चांगल्या माणसांमध्ये नाही हे होऊ शकत ऍडजस्ट, ती लगेच समोर येते. किंवा ज्याचं त्याचं ते ठिकाण असतं ते त्याच त्याच ठिकाणी ऍडजस्ट होतं आणि सगळं समोर येतं, सत्य असत्य वाईट चांगल्या गोष्टी समोर येतात. त्याच्यामुळं पहा, विश्वास ठेवा. आता जग जरी बदललं असेल, विज्ञानाने जरी प्रगती केली असेल, तर काही गोष्टी ह्या पूर्व परंपरेगत चालत आलेल्या आहेत आणि काही तयार झालेल्या आहेत किंवा तसं भरपूर काही मार्ग आहेत किंवा भरपूर सगळ्यात मार्गाने प्रगती झालेली आहे. तर गोष्टी आहेत, हे अंतिम सत्य आहे. फक्त विश्वास ठेवणं महत्वाचं. तुम्ही जेव्हा त्यातनं जाल, तुम्ही जेव्हा त्या गोष्टींना फेस कराल, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी निदर्शनास येतील किंवा आढळतील. तर बघा, माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करत चला, व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करत चला. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही अडीअडचणी असतील अध्यात्माशी रिलेटेड, तुमच्या पर्सनल लाईफशी रिलेटेड, तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. नंबरवरती कॉल करू शकता अथवा कमेंट करू शकता. मी तुम्हाला मदत करण्याची किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न करत जाईल. जय आदिशक्ती आदेश.